पुलगाव येथे 15 मार्च रोजी सोमवारी बाजाराचा दिवस असल्याने आजूबाजूच्या ग्रामीण भागातून व्यापारी व्यवसाय करण्यासाठी पुलगाव साप्ताहिक बाजारला येतात. वर्धा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यात देवळी तालुक्यातील पुलगाव सुद्धा हॉटस्पॉटमध्ये येत आहे. म्हणून पुलगाव नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग द्वारा या सर्वांची कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. सोमवारी सकाळी 8 वाजतापासून आठवडी बाजार येथे ही चाचणी केली जात आहे. मुख्याधिकारी विजय देवडीकर व ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी गोपाल नाराडवार, डॉक्टर ताम्हणकर, नगरपालिका प्रशासकीय अधिकारी अमर बागरे, स्वच्छता अधिकारी मनोज खोडे, नावलाखे, भैरवनाथ काळे, शाहरुख शेख, नितीन जयस्वाल, निखिल आटे, अजमिरे, गणवीर, अविनाश जयदे, संतोष मांजरे व अन्य कर्मचारी उपस्थित राहून टेस्टिंग कॅम्पला यशस्वी करत आहेत. सोमवार असल्यामुळे आज पुलगाव येथे बाजार आहे आणि बाजारात आपण एक काम करत आहे का जे काही बाजारात व्यावसायिक लोक येत आहेत तर त्यांना आपण चाचणी कंपल्सरी केली आहे आणि त्यांनी निगेटिव्ह आले तरच ते दुकान लावतील, अन्यथा आम्ही त्यांना विनंती करू की आपण परत जावं. आणि सकाळी आम्ही कॅम्प लावले आणि आत्तापर्यंत 84 टेस्ट होऊन गेलेले आहे आणि आमचा असा प्रयत्न आहे की जवळपास 500 ते 600 चाचण्या व्हायला पाहिजे का जेणेकरून पुलगाव जे हॉटस्पॉट बनला आहे जिल्ह्यात तर त्याला आपल्याला नियंत्रणात आणणे शक्य होईल. आपले सगळे विभाग प्रमुख इथं कार्यरत आहे. आज आपण सगळ्यांची ड्युटी लावली आहे. माझे सगळे सफाई कामगार आहे आणि पथक आहे, सगळे लोक इथं काम करत आहे आणि मी सुद्धा इथेच बसलो आहे आता. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.